किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना त्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू, गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना त्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं. गणेश नाईक म्हणजे सिरियल मधील अण्णा नाईक. ज्योती वाघमारेंची गणेश नाईकांवर घणाघाती टीका. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिला वनकर्मचाऱ्याची घोषणाबाजी. गिरीश महाजनांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं घोषणाबाजी. वादानंतर महाजनांची दिलगिरी. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह. पवारांबाबत बोलताना संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली. तर भिडेंवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार दिल्यावरून टीकेचं मोहोळ. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले दाम्पत्याचा अवमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतोय. संजय राऊतांसह विरोधकांची सडकून टीका. साताऱ्याच्या वाईत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. छापेमारी तब्बल 55 कोटींचा ड्रग्ज जप्त. ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप. इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी. पवार विरोधक हर्षवर्धन पाटीलही पवारांच्या कॅम्पात. भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी सामना होणार. अंबादास दानवे लवकरच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. उद्योगमंत्री उदय सामंतांचा खळबळजनक दावा. शेतकऱ्यांचं लाल वादळ. नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. मोर्चात हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग.